गोंदवले बुद्रुक मध्ये आरोग्य संपन्न गाव अभियान फक्त कागदोपत्री, समिती सदस्यांचा गंभीर आरोप। मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक इथं शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। अभियानासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कृती समितीला कोणती माहिती न देता आरोग्य विभागाकडून कार्यक्रम राबवले जात असल्याचा गंभीर आरोप समिती सदस्यांनी केला आहे। पळशी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या गोंदवले बुद्रुक आरोग्य उपकेंद्रात गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या शिबिराची पूर्वसूचना समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांना देण्यात आली नसल्याचं समोर आलंय। शासनानं गावच्या आरोग्य विकासासाठी विशेष कृती समिती स्थापन करून नियमित बैठका, जनजागृती आणि सर्व घटकांचा सहभाग अनिवार्य केलाय। मात्र प्रत्यक्षात समितीला अंधारात ठेवून कार्यक्रम राबवले जात असल्यानं सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। ज्या समितीच्या माध्यमातून अभियान गावागावात पोहोचवायचे त्याच समितीला माहिती नसेल तर अभियान यशस्वी कसे होणार असा सवाल सदस्यांनी उपस्थित केलाय। आरोग्य शिबिराचे आयोजन झाले असले तरी त्यापूर्वी समितीची बैठक घेण्यात आली नाही, ग्रामस्थांना प्रभावी माहिती देण्यात आली नाही आणि स्थानिक सहभागालाही प्राधान्य देण्यात आले नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आरोग्य संपन्न गाव अभियानाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत आहे की केवळ कागदोपत्री सुरू आहे अशी चर्चा गावात रंगू लागली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि समिती सदस्यांकडून करण्यात येते। आता वरिष्ठ आरोग्य अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।